दिल्लीमधून स्वाती मालीवाल प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। केजरीवालांच्या पीएला आता ताब्यात घेण्यात आलाय। विभव कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याचा आरोप स्वतः स्वाती मालीवाल यांनी केलेला होता। आता विभव कुमारला ताब्यात घेण्यात आलेला आहे। केजरीवालांचा तो पीए आहे आणि केजरीवाल यांच्या निवासस्थानातूनच त्याला ताब्यात घेण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे। त्यामुळे आताची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। स्वाती मालीवाल यांनी मोठे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते। विभव कुमार यांच्यावरती मारहाण केलेली होती असंही त्यांनी म्हटलं होतं। आताची महत्त्वाची आणि मोठी अपडेट येते स्वाती मालीवाल प्रकरणात। अधिक माहिती घेऊयात। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, काय आणखीन अपडेट या बातमी संदर्भातले? नक्कीच आम आदमी पक्षावर आरोप करत स्वाती मालीवाल यांच्याकडून जी स्टेटमेंट पोलिसांना देण्यात आली होती त्यानुसार आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि या संदर्भात अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आलेली आहे। स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या जबानीत म्हटलेलं आहे की त्या 13 मे रोजी अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी गेलेल्या होत्या, ज्या ठिकाणी त्यांनी त्यांची विभव कुमार याच्यासोबत काही गोष्टींवरून खडाजंगी झाली, बाचाबाची झालेली होती आणि त्यानंतर विभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांना बेदम मारहाण केलेली होती आणि यानुसारच त्यांचं मेडिकल करण्यात आली होती, ज्यामध्ये स्पष्ट झालेलं होतं की स्वाती मालीवाल यांना मारहाण करण्यात आलेली आहे। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेचं रिक्रिएशन केलेलं होतं, सीसीटीव्ही तपासले होते आणि त्यानंतर गुन्हा नोंदवत या प्रकरणी विभव कुमार यांना अटक करण्यात आलेली आहे। नक्कीच। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये समोरून आपकडनं काही प्रतिक्रिया येऊ शकलेली आहे का? कारण विभव कुमार याच्याकडून किंवा आपच्या वतीनं काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? आपच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपकडून अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भात अधिक बोलणं टाळलेलं आहे। जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात त्यांनी योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगितलेलं होतं, मात्र अधिक बोलणं त्यांनी टाळलेलं आहे आणि तसंच आपचे जे इतर नेते मंडळी असतील त्यांनी सुद्धा या प्रकरणी काही भाष्य करण्यास नकार दिलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय स्वाती मालीवाल यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि त्यानंतर आता विभव कुमारला अटक करण्यात आलेली आहे आणि ही अटक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातून करण्यात आली।